तितकीच तयारी सोनवडी गजवडी संघाची. आणि अंतिम सामन्याला सुरुवात होतीये. सामना सुरू. सर्वात आधी गणेश सपकाळचा पाठलाग करण्याचं निश्चित झालेलं आहे सोनवडी गजवडी संघाकडून आणि मध्येच केदारला हुलकावणी देण्याचा हा प्रयत्न. गणेश, केदार आणि दुर्वांक यांच्यावरती संरक्षणाची जबाबदारी. केदार माने, वजीर ग्रुप गोडोलीचा कर्णधार. सुरुवातीपासून अतिशय चांगला खेळ पाहायला मिळालाय केदारचा आणि आता गणेश वरून थेट नेम केदार वरती आणि पुन्हा एकदा गणेश कडे वाटचाल. एक चांगली हुलकावणी गणेश सपकाळकडून. जर्सी नंबर 2 वजीर ग्रुप गोडोली. गणेशचा पाठलाग आणि गणेशला आउट करण्यासाठी एक चांगले प्रयत्न. दुर्वांक मध्येच हुलकावणी देण्याचा दुर्वांकचा प्रयत्न. जर्सी नंबर 8 वजीर ग्रुप गोडोली. दुर्वांक चंदुगडे. पुन्हा एकदा सर्व सूत्र गणेशच्या बाजूने वळताना गणेशचा पाठलाग आणि गणेशची हुलकावणी. जबरदस्त जबरदस्त असं हे आक्रमण. गणेश, केदार, प्रणित कदम यांचा वाढताच जोश. जर्सी नंबर 11 सोनवडी गजवडी प्रणित कदम. पुन्हा एकदा गणेशचा पाठलाग आणि गणेशला आउट करण्यासाठी जबरदस्त सूर. तेजस पिसाळ आणि गणेश मैदानाच्या बाहेर आणि गणेश मैदानाच्या बाहेर आणि आता दुर्वांकचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालेला आहे. दुर्वांक चंदुगडे. जर्सी नंबर 8 वजीर ग्रुप गोडोली. दुर्वांकचा पुढचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय सोनवडी गजवडी संघाकडून. जबरदस्त आक्रमण आणि थोडक्यात दुर्वांकची हुलकावणी. प्रतीक जगतापला एक चांगला सुपर वेग, सुपर स्पीड या ठिकाणी पाहायला मिळते आणि दुर्वांकाला बाद घोषित करण्यात आले. दुर्वांकाला या ठिकाणी मैदानाबाहेर जाण्यासाठी पंचांकडून सांगण्यात आले आणि यानंतर पाठलाग आणि संरक्षणाची जबाबदारी वजीर ग्रुप गोडोलीचा कर्णधार केदार माने याच्या खांद्यावरती. अगदी सुरुवातीपासूनच केदारचं अतिशय चांगलं प्रदर्शन या संपूर्ण लीग मध्ये. केदार माने वजीर ग्रुप गोडोलीचा अष्टपैलू खेळाडू. अतिशय चांगल्या संरक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी केदारकडून केलं जात आहे आणि तितकंच चांगलं आणि वेगवान आक्रमण सोनवडी गजवडी संघाकडून. क्या बात आहे. अगदी थोडक्यात हुलकावणी केदारची आणि एक चांगला पोल मारत सुमित शिरतोळेचा प्रयत्न. जबरदस्त वेग. सातारा जिल्हा खो खो प्रीमियर लीगचा हा अंतिम सामना. या ठिकाणी डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना आणि केदारचा बरोबर माग घेत तेजस्वी केदारला मैदानाबाहेर पाठवलाय. वजीर ग्रुप गोडोलीची दुसरी फळी मैदानात सज्ज झालेली आहे. प्रथमेश कुंभार जर्सी नंबर 15. अंडर
14चा राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश कुंभार जर्सी नंबर 15 वजीर ग्रुप गोडोली याचा पाठलाग या ठिकाणी केला जातो आणि स्वतःला बचाव करण्यासाठी चांगला प्रयत्न होता, मात्र प्रयत्न अयशस्वी ठरला. आकाशकडून प्रथमेश मैदानाबाहेर. 5 मिनिटांचा वेळ या ठिकाणी होऊन गेलेला आहे. जर्सी नंबर 6 गणेश साळुंखे या ठिकाणी संरक्षण करताना आणि जर्सी नंबर 3 ओंकार मासाळ. अतिशय जबरदस्त अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय सोनोडी गजवडी संघाकडून. अंतिम सामना खेळाडूंवरती प्रेशर, तरीही एका चांगल्या खेळाचं प्रदर्शन आणि गणेश साळुंखे मैदानाबाहेर. ओंकार मासाळ याचा पाठलाग या ठिकाणी सुरू झाला. आता सोनोडी गजवडी संघाकडून ओंकार मासाळचा पाठलाग. प्रणित कदम जर्सी नंबर 11 आणि ओंकारला बाद करण्यासाठी एक चांगला प्रयत्न. जबरदस्त सूर जर्सी नंबर 8 अनिकेत निकम आणि ओंकार मासाळ मैदानाबाहेर. खो खो खेळातल्या वेगवेगळ्या कौशल्यांचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय अतिशय चांगल्या प्रकारे. तिसरी फळी वजीर ग्रुप गोडोली यांची तिसरी फळी मैदानात. सुमित कदम जर्सी नंबर 7 आदित्य यादव जर्सी नंबर 1 आणि सुमितला बाद करण्यात यश मिळाले आणि जबरदस्त जबरदस्त खो. प्रणित कदम याची जबरदस्त हुलकावणी. एक चांगला प्रयत्न, मात्र प्रयत्न अयशस्वी. जर्सी नंबर 11 श्रीराज माने संरक्षण करताना वजीर ग्रुप गोडोलीकडून. श्रीराज माने आणि आदित्य यादव. श्रीराजचा पाठलाग, जोरदार पाठलाग आणि मध्येच एक चांगला प्रयत्न तरबेज खान कडून. आदित्य यादवला आउट करण्यासाठी एक जबरदस्त सूर आता आपण पाहिला तरबेज खानचा. पुन्हा एकदा श्रीराजचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय आणि एक चांगली हुलकावणी श्रीराज मानेकडून. क्षणागणिक वाढणारी हृदयाची धडधड, वाढणारा उत्साह. अर्थात सातारा जिल्हा खो खो प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना वजीर ग्रुप गोडोली विरुद्ध स्वराज्य क्रीडा मंडळ सोनोडी गजवडी. श्रीराज माने याला बाद करण्यात यश मिळालंय. जर्सी नंबर 7 सुमित शिरतोडे. एकूण 8 खेळाडू आतापर्यंत वजीर ग्रुपचे बाद झालेले आहेत आणि आता पाठलाग आदित्य यादवचा आणि प्रणित कदम कडून एक सुपर डाईव्ह, मात्र प्रयत्न अयशस्वी. आणि जबरदस्त जबरदस्त असा हा पोल तरबेज खान कडून आणि आदित्य मैदानाबाहेर. आणि दुसरी फेरी सुरू झाली आहे. केदार मानेचे जोरदार अपील. जर्सी नंबर 12 सोनोडी गजवडी सुजल कदम. जर्सी नंबर 10 प्रतीक जगताप आणि जर्सी नंबर 3 तरबेज खान. हे 3 खेळाडू संरक्षणासाठी मैदानात.
वजीर ग्रुप गोडोलीचा वाढतं आक्रमण, वाढता वेग. दोन्ही संघांची पहिलं बक्षीस जिंकण्यासाठीची धडपड. थोडस काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक खेळण्याची गरज दोन्ही संघांना. आणि एक चांगला पोल मारत तरबेजला आउट करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. आणि परफेक्ट शॉट तरबेज खान ओंकार मासाळकडून मैदानाबाहेर. जर्सी नंबर 10 प्रतीक जगताप याचा पाठलाग या ठिकाणी सुरू झाला आणि एक चांगला पोल मारत केदारचा प्रयत्न मात्र अयशस्वी. प्रतीक जगताप आणि सुजल कदम मैदानात. थोडस काळजीपूर्वक खेळण्याची गरज वजीर ग्रुप गोडोली संघाला. प्रतीकचा पाठलाग या ठिकाणी दोघांकडून केला जातोय. आणि आता मात्र प्रतीक तरीही होल देऊन पुढे. एक चांगली रिंग या ठिकाणी प्रतीक कडून परफेक्ट रिंग बसलेली आहे आणि तो तोडण्याचा हा प्रयत्न. प्रतीक जगताप उत्कृष्ट सादरीकरण संरक्षणाचं. एक चांगलं सादरीकरण प्रतीक जगताप कडून आणि एक अंतिम सामना. प्रत्येक क्षणी धडधड वाढवणारा हा सामना आणि पुन्हा एकदा प्रतीकची हुल वजीर ग्रुप गोडोलीला. आणि आता मात्र ओंकार मासाळने योग घेतला प्रतीक जगतापचा. ओंकार मासाळ दुसरा गडी बाद करण्यात यश. प्रतीक जगताप मैदानाबाहेर. पुढचा खेळाडू सुजल कदम. सुजल कदमचा वेग या ठिकाणी घेतला जातो आणि केदार माने मात्र फाऊलमुळे माघारी परतावा. ओंकार कडून सुजल कदमचा पाठलाग. सुजलला आउट करण्यासाठी पूर्ण प्रयत्न आणि सापडला. आणि सुजल कदम तिसरा बळी या ठिकाणी. प्रयत्न अयशस्वी. सुजल कदमची हुलकावणी अगदी थोडक्यात बचावला. जबरदस्त हुलकावणी. अतिशय हुशारीनं सुजल कदम याचा खेळ इथं पाहायला मिळतोय. चपळाई, हुशारी आणि आत्मविश्वास. आणि पुन्हा एकदा सुजल कदमची हुलकावणी ओंकार कानडेला. आणि आता मात्र सुजल सापडेल असं वाटतंय आणि इथं सुजलला बाद करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी. जबरदस्त खेळ, जबरदस्त संरक्षण. सुजल कदम जर्सी नंबर 12 संघ सोनवडी गजवडी. आणि आता मात्र सुजल स्वतःला वाचवू शकला नाही. गणेश सपकाळ याने बरोबर नेम साधत सुजलला मैदानाबाहेर पाठवलंय. प्रणित कदम क्षणोक्षणी धडधड वाढवणारा हा अंतिम सामना इथं पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू आपला संघ जिंकावा यासाठी प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न. तेजस पिसाळचा पाठलाग होतोय. जर्सी नंबर 1 तेजस पिसाळ सोनवडी गजवडी. जर्सी नंबर 11 प्रणित. आणि पोल मारत तेजसला आउट करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. आणि थोडक्यात
प्रणित आत्ता बचावला आणि आता मात्र सापडला. परफेक्ट नेम. तेजस मैदानाबाहेर. गणेश साळुंकेकडून तेजस मैदानाबाहेर. आणि आता पुढचा वेध घेतला जातोय. प्रणित कदम याचा वेध. मात्र गोडोली संघाची काहीशी गडबड या ठिकाणी. प्रणित कदम याचा वेध घेतला जातोय. जर्सी नंबर 11 आणि एक चांगला तोंड मारत श्रीराज कडून प्रयत्न. वजीर ग्रुप गोडोली. प्रणित कदमचा वेध. मात्र प्रणितची हुलकावणी आणि चपळाई प्रणितची चपळाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त आत्मविश्वास, जबरदस्त चपळाई. प्रणित कदम जर्सी नंबर 11 संघ सोनवडी गजवडी. आणि ओंकार मासाकडून प्रणितचा वेध आणि एक सुपर डाईव्ह मारत प्रणितला आउट करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी. आणि दुर्वांकडून प्रणितचा पाठलाग मात्र आणि सुमितला हुलकावणी देत प्रणित पुढे. जबरदस्त चपळाई, जबरदस्त हुलकावणी. आणखी एक प्रयत्न गणेश साळुंकेचा प्रणित कडून फेल. 8 मिनिटांचा खेळ इथं संपलेला आहे आणि प्रणितनं पुरता वेळ आपल्या संघासाठी दिलेला आहे. जबरदस्त संरक्षण प्रणित कडून एका चांगल्या प्रदर्शनाची, उत्कृष्ट संरक्षणाचं प्रदर्शन केल्यानंतर प्रणित कदम मैदानाबाहेर. पुढचा खेळाडू सुमित शिरतोडे. जर्सी नंबर 7 सुमित शिरतोडे.